चा एक्झरसाइज 5.1 मधले 4 प्रॉब्लेम्स झाले होते. हा 5th. चेक वेदर द व्हेक्टर्स फॉर्म अ ट्रायंगल ऑर नॉट. 3 वेक्टर दिलेत, 1 2 आणि हे 3. लेट इफ पॉसिबल, म्हणजे इफ पॉसिबल याच्यासाठी लिहिलं असते की ट्रायंगल तयार होणार की नाही आपल्याला अजून माहिती नसते. म्हणून पहिल्या वेक्टरला ए बी म्हणलेलं आहे, दुसऱ्याला बी सी, तिसऱ्याला ए सी. फॉर्म अ ट्रायंगल ऑफ ए बी सी. आता आपण ए बी आणि बी सीची ॲडिशन करून बघू ए सी येतं का. जर आलं ट्रायंगल ऑफ ॲडिशननं तो ट्रायंगल आहे, नाही आलं तर नाही. वेक्टर ए बी आहे आपला 2i + 2j + 3k. बी सी वेक्टर आहे -3i + 3j + 2k. पहा 2i - 3i म्हणजे -1i आला, 2j + 3j 5j झाले, 3k + 2k 5k आले. ए सी वेक्टर पहा आपला 3i + 4k आहे फक्त, याच्यामध्ये जे आलेलं ॲडिशनल, म्हणजे हा इज नॉट इक्वल टू, मी इथं ए सी लिहिलं. याचा अर्थ ए बी बार + बी सी बार इज नॉट इक्वल टू ए सी बार. ट्रायंगल ऑफ ॲडिशन काय सांगतो, दोन व्हेक्टरचे ॲडिशन हा त्या ट्रायंगलच्या तिसऱ्या साईडचा जो व्हेक्टर तो आला पाहिजे. येत नाही आहे, याचा अर्थ द 3 व्हेक्टर्स डू नॉट फॉर्म अ ट्रायंगल. हे आपण त्याचं आन्सर लिहून टाकलं. 6th त्याच्यातलं आता. इन द गिव्हन फिगर एक्सप्रेस सी बार अँड डी बार इन टर्म्स ऑफ ए बार अँड पी बार. सी बार डी बारला ए बार आणि बी बारमध्ये आपल्याला एक्सप्रेस करायचं आहे. फिगर म्हणजे काय नाही, एक ट्रायंगल पी क्यू आर आहे, एक पी एस हा परपेंडिक्युलर आहे आपल्याला माहीत नाही. पी क्यू जो आहे त्याला ए बार हा वेक्टर दिलेला आहे, पी आरला बी बार हा वेक्टर आहे. एस आर जो आहे आणि एस क्यू आहे हे दोन व्हेक्टर आहेत अपोजिट डायरेक्शनमधले. एस आर व्हेक्टरला डी बार म्हणलेलं आहे आणि मग त्याच वेळेस एस क्यूला -डी बार म्हणलेला आहे. म्हणजे हा एस त्याचा काय आहे, मिड पॉईंट आहे. पी एस हा जो वेक्टर आहे त्याला सी बार हा वेक्टर म्हणलेला आहे. तर आपल्याला सी बार आणि डी बारला ए बार आणि बी बारमध्ये एक्सप्रेस करायचं आहे. ट्रायंगल पी एस क्यू घेतला मी पहिल्यांदा, पी एस क्यू. पी क्यू जो वेक्टर आहे हा, त्याला आपण पी एस + एस क्यू हे दोन ट्रायंगल ऑफ ॲडिशन वापरलेलं आहे, म्हणून पी क्यू बार इज इक्वल टू पी एस बार + एस क्यू बार आलं. पी एस आहे सी आणि हा आहे डी, म्हणजे सी बार - डी बार आलं. याच्यावर आपण हा वेक्टर आपला ए बार आहे, ए बार इज इक्वल टू सी बार - डी बार आलं. पी एस आर हा ट्रायंगल घेतला आता, त्याच्यामध्ये पी आर हा वेक्टर, पी एस प्लस काय मिळाला, एस आर. पी एस बार + एस आर बार. पी एस बार सी आहे, एस आर बार हा डी आहे, म्हणजे बी बार इज इक्वल टू सी बार + डी बार आलं. ॲक्च्युली आपण आता इथं ए बारला आणि बी बारला सी आणि डी मध्ये कन्वर्ट एक्सप्रेस झाले, पण आपल्याला उलटं पाहिजे, सी बार आणि डी बारला ए बार आणि बी बारमध्ये एक्सप्रेस करायचं आहे. मग काय केलं मी, ह्या दोन इक्वेशनची ॲडिशन केली. एल एच एसची ॲडिशन केली तर ए बार + बी बार आलं. इकडची ॲडिशन केल्यावर सी बार - डी बार आणि हा प्लस सी बार + डी बार. प्लस - डी बार काय होऊन जाईल, कॅन्सल होईल आणि सी बार + सी बार आला 2सी बार. मग 2सी बार इज इक्वल टू ए बार + बी बार आहे. 2 न्यूमरेटरचा इकडे डिनॉमिनेटरमध्ये आला तर सी बार इज इक्वल टू काय मिळणार, मग 1/2 ए बार + बी बार. दॅट इज 1/2 ए बार + 1/2 बी बार. त्याला 2 डिवाइड केलं. हे झालं सी बारला आपण ए बार आणि बी बारमध्ये एक्सप्रेस केलं. त्याच दोनची आपण काय करू आता, सबस्ट्रॅक्शन करू. इक्वेशन 1 - 2 म्हणजे ए बार - बी बार मिळालं इज इक्वल टू सी बार - डी बार. हा 1 इक्वेशन आहे, मायनस सी बार - डी बार. आता मात्र सी बार दोन्ही कॅन्सल होतील आणि -2 डी बार मिळालं. -2 डी बार इज इक्वल टू ए बार - बी बार आलं. 2 डिवाइड केलं -2 तर -1/2 ए बार - बी बार. -1 म्हणजे -2 जर डिवाइड केलं तर इथं ए बार निगेटिव्ह होऊन जाईल, म्हणजे -1/2 ए बार आला आणि मात्र +1/2 बी बार आला. म्हणजे डी बार इज इक्वल टू 1/2 बी बार -1/2 ए बार. या पद्धतीने आपण त्याला एक्सप्रेस केलं. पुढचं 7th आहे, फाइंड अ व्हेक्टर
इन द डायरेक्शन ऑफ ए बार तो आहे I-2j दॅट हॅज मॅग्निट्यूड 7 युनिट्स. 7 युनिट्सचा एक व्हेक्टर तयार करायचा ह्या डायरेक्शनमधला. आता पहिल्यांदा आपण ह्या व्हेक्टरचा युनिट व्हेक्टर काढायचा असतो. ए बार आहे I-2j. युनिट व्हेक्टर काढण्यासाठी त्याची मॅग्निट्यूड घ्यायची. मॅग्निट्यूड घ्यायची म्हणजे खूप सोपं असतं काम. मॉड ऑफ ए बार इज इक्वल टू काय करायचं, त्याचे जे काही कॉम्पोनंट्स आहेत अंडर रूटमध्ये त्या कॉम्पोनंटची स्क्वेअरची ॲडिशन करायची. आयचा कॉम्पोनंट 1 आहे म्हणजे 1 स्क्वेअर प्लस जेचा -2 आहे म्हणजे -2चा स्क्वेअर इज इक्वल टू 1चा आला 1, हा झाला 4, 1 + 4 5 √5. याचं स्क्वेअर रूट निघत नाही. मग आपण काय केलं, युनिट व्हेक्टरचा फॉर्म्युला वापरला. 11th पण झालेला आपला युनिट व्हेक्टर म्हणजे ए कॅप इज इक्वल टू त्या व्हेक्टरला त्याच्या मॅग्निट्यूडनं डिवाईड करायचं. हा झाला त्याचा युनिट व्हेक्टर. म्हणजे ए बारला मॅग्निट्यूड ए बारनं डिवाईड केलं. ए बार म्हणजे कोण आहे आपला I-2j, त्याला √5नं डिवाईड केलं. हा झाला युनिट व्हेक्टर. युनिट व्हेक्टरचा अर्थ काय, ह्याची मॅग्निट्यूड जर तुम्ही काढली या पद्धतीने तर ती 1 येते. आता आपल्याला 7 मॅग्निट्यूडचा व्हेक्टर पाहिजे म्हणजे 1ला जर 7नं मल्टिप्लाय केलं तर 7 येतं. म्हणजे हा जो काही युनिट व्हेक्टर आहे त्याला आपण 7नं मल्टिप्लाय केलं तर त्याची आपली आपोआपच मॅग्निट्यूड काय होऊन जाईल 7. मग त्याला काय करायचं आता आपण, अ व्हेक्टर ऑफ मॅग्निट्यूड 7 इन डायरेक्शन ऑफ ए बार इज इक्वल टू 7 × ए कॅप. ए कॅप दॅट इज युनिट व्हेक्टर म्हणजे 7 × I-2j डिवाइडेड बाय √5. हा √5 इकडं बाजूला घेऊ शकता किंवा 7 इथं मध्ये मल्टिप्लाय करू शकता. दोन्ही तुम्ही करू शकता. म्हणजे 7/√5I - 14/√5j हा झाला तुमचा 7 मॅग्निट्यूडचा व्हेक्टर. त्यानंतर 8th आहे त्याच्यामध्ये फाइंड द डिस्टन्स ऑफ पॉईंट आहे 4 - 2 6 फ्रॉम इच ऑफ द फॉलोइंग. त्याच्यामध्ये एक 5-6 दिलेले आहेत पहा. ह्या पॉईंटचं त्याच्यापासून वेगवेगळं डिस्टन्स काढायचं. हा पॉईंट आहे त्याला मी ए कन्सिडर केलं. 4 - 2 6. नंबर 1 आहे त्याच्यातलं द डिस्टन्स ऑफ ए फ्रॉम XY प्लेन. तुम्हाला मी पहिला जे लेक्चर होतं याचं त्याच्यामध्ये सांगितलं होतं पहिलं का दुसरं. XY प्लेनपासून डिस्टन्स काढायचं म्हणजे एक्स आणि वाय हा सोडून दिला प्लेन असल्यामुळे, म्हणजे त्याची मॅग्निट्यूड झेड घ्यायची. मॅग्निट्यूड झेडचा अर्थ काय, झेड जो काही कोऑर्डिनेट आहे त्याची फक्त मॅग्निट्यूड घ्यायची. म्हणजे मायनस असला तरी इथं आपण काय घेतलं असतं प्लस. म्हणजे डिस्टन्स ऑफ ए फ्रॉम XY प्लेन किती आलं आपलं 6. त्यानंतर डी फॉर डिस्टन्स इथं मी मुद्दाहून डॉट केलेला आहे. द डिस्टन्स ऑफ ए फ्रॉम YZ प्लेन. जसं इथं XY प्लेनचं आपण मॉड झेड घेतलं तसं YZ प्लेनचं काय येणार आहे मग मॉड एक्स. मॉड एक्स म्हणजे 4. त्यानंतर डिस्टन्स ऑफ ए फ्रॉम ZX प्लेन. ZX प्लेन काय येणार मग मॉड वाय आहे की नाही, ते येईल मॉड वाय. मॉड वाय म्हणजे इथं -2 आहे. -2चं मॉड्युलस काढलं तर काय येणार आहे +2. हे झाले 3. 4th आहे द डिस्टन्स ऑफ ए फ्रॉम X ॲक्सिस. आता ॲक्सिसपासून जर एखाद्याचा डिस्टन्स घ्यायचा असेल तर तो X ॲक्सिसचा समजा X सोडून द्या, अंडर रूटमध्ये वाय आणि झेडचा कोऑर्डिनेटचा स्क्वेअर घ्यायचे बस. म्हणजे X ॲक्सिसपासून डिस्टन्स घ्यायचं आहे इज इक्वल टू काय येणार मग √Y² + Z². एक्स फक्त सोडून द्यायचा, वाय ॲक्सिसचा वाय घ्या, झेड ॲक्सिसचा झेड, म्हणजे वाय कॉर्डिनेट आणि झेड कॉर्डिनेटचे स्क्वेअर करून त्याची ॲडिशन घ्या. वाय कॉर्डिनेट आहे -2 त्याचा स्क्वेअर केला, झेड आहे 6 त्याचा स्क्वेअर केला, हा झाला 4, हा झाला 36, ॲडिशन आली 40. म्हणजे हे √40ला 10 × 40 करू शकतो आपण, माहिती आपल्याला. 4चं स्क्वेअर रूट आलं 2 म्हणजे हे झालं 2√10. याचा अर्थ डिस्टन्स ऑफ ए फ्रॉम X ॲक्सिस काय मिळालं आपल्याला 2√10. नेक्स्ट काय आहे त्याचंच मग वाय आणि झेडपासून. वाय ॲक्सिसपासूनचं डिस्टन्स जर काढलं तर अंडर रूटमध्ये काय येणार मग इथला हा वाय सोडून द्या, एक्स आणि झेड येणार, म्हणजे √x² + Z². एक्स कॉर्डिनेट आहे 4 आणि झेड आहे 6, म्हणजे अंडर रूटमध्ये 4² + 6², 16 + 36 झाले, ते आले 52. यालासुद्धा आपल्याला 13 × 4 करता येतं, म्हणजे 4चं स्क्वेअर रूट आलं 2. इथे झालं मग डिस्टन्स ऑफ दॅट पॉईंट फ्रॉम वाय ॲक्सिस इज 2√13. तर झेड ॲक्सिसपासून डिस्टन्स काय मिळेल आपल्याला, झेड सोडून द्यायचा आपल्याला, म्हणजे अंडर रूटमध्ये एक्स त्याचा कॉर्डिनेट एक्स कॉर्डिनेट आणि हा वाय x² आणि y² फक्त यांची ॲडिशन घ्या. x² म्हणजे एक्स कॉर्डिनेट 4 आहे त्याचा स्क्वेअर, वाय कॉर्डिनेट आहे -2 त्याचा स्क्वेअर. 4² 16 झाला, हा झाला 4 20 आलं.
हे √20 याला सुद्धा 4 × 5 करता येतं. 4चं स्क्वेअर रूट आलं 2 √5 म्हणजे त्या पॉईंटचं झेड ॲक्सिसपासूनचं जे डिस्टन्स आहे ते आलं 2 √5. त्यानंतर आता एक आपल्याला एरिया काढायचा आहे. फाइंड द एरिया ऑफ ट्रायंगल विथ व्हर्टायसेस. हे 3 व्हर्टायसेस दिलेले आहेत. आता त्याच्यासाठी आता आपण पहिल्यांदा काय केलं, याला ए बी आणि सी कन्सिडर केलं. पहिला पॉईंट ए, दुसरा बी, तिसरा सी. 11thला आपण डिस्टन्स फॉर्म्युला वापरलेला आहे. त्याच्यावरून लेंथ ए बी, लेंथ बी सी, लेंथ ए सी आपण काढून घेतली. लेंथ ए बी फॉर्म्युला एकदा ओरली तुम्हाला सांगतो. √(x2 - x1) ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस z2 - z1 ब्रॅकेट स्क्वेअर हा आपला फॉर्म्युला. मग ए बी डिस्टन्स काढायचं आहे म्हणजे हा x1 y1 z1 झाला, हा x2 y2 z2. म्हणजे इथं हे झालं 1 - 1 अंडररूटमध्ये 1 - 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 0 - 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 1 - 0 ब्रॅकेट स्क्वेअर. हे 1 - 1 0 झालं, हा -1 आहे त्याचा स्क्वेअर +1 आला, ह्याचा पण +1 म्हणजे 1 + 1 झालं अंडररूटमध्ये 2. ही झाली लेंथ ए बी. लेंथ बी सी त्याच पद्धतीनं काय नाही आहे अंडररूटमध्ये 0 - 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 1 - 0 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 1 - 1 ब्रॅकेट स्क्वेअर. हे 1 - 1 0 झाला, हा पण 1 आला, हा पण 1 आला म्हणजे √2 आलं हे सुद्धा. त्यानंतर सी ए घेतला आपण, लेंथ सी ए, हा सी आणि ए म्हणजे हा x1 y1 z1 झाला, तर आता मात्र हा x2 y2 z2 झाला. म्हणजे अंडररूटमध्ये 1 - 0 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस 1 - 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस 0 - 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. हे 1 - 1 0 झालं, हा आला 1 आणि हा आला 1 म्हणजे √2. याचा अर्थ तिन्ही जे काही साईड आहे त्यांचं जे काही मॅग्निट्यूड किंवा आपण त्यांची जी लेंथ काढलेली आहे हे तिन्ही इक्वल आहेत. तिन्ही साईडची लेंथ इक्वल असेल तर त्याला आपण काय म्हणतो, इक्विलॅटरल ट्रायंगल आहे की नाही. देअरफॉर ट्रायंगल ABC इज ॲन इक्विलॅटरल ट्रायंगल. आणि इक्विलॅटरल ट्रायंगलचं एरिया काढण्याचा फॉर्म्युला आपण फार तर एक 8वीला पाहायला असावा. √3/4 × साईड स्क्वेअर हा आपला फॉर्म्युला आहे. मग हे ट्रायंगल ABC इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू √3/4 × लेंथ स्क्वेअर. लेंथ सगळ्यांची एकच आहे, ती काय आहे √2 म्हणजे √3/4 × √2 स्क्वेअर. √2चा स्क्वेअर काय आला 2. ह्या 2ने ह्या 4ला डिवाइड करा म्हणजे √3/2 स्क्वेअर युनिट हा आला त्याचा एरिया. ठीक आहे, थांबू.